कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ अखिल, आता इथून पुढे आपण आपला विचार करायला हवा की नको तूच सांग मला। नाही, आता आपण फक्त दोघे नाही, आता तिसरं आपलं लहान बाळ येणार आहे। त्याच्या सुखाचा, कम्फर्टचा, सगळ्याचा विचार करायला हवा ना आपल्याला। आणि जर तुला माझी काळजी घ्यायची असेल ना, तर मला तुझ्या सपोर्टची गरज आहे अखिल। म्हणजे आपल्याला आपल्या बाळासाठी जे हवंय ते त्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत की नको? बरोबर आहे की नाही? तूच सांग मला। तुझं अगदी चुकत नाहीये, मलाही विचार केला पाहिजे या गोष्टीवरती। आपण बोलूया ना, या विषयावरती बोलूया आपण। पण मी काय म्हणतो, तू आधी जेवून घे ना, मी ताट घेऊन येतो। अरे नाही नाही, नको, तू नको आणू ताट। तू एक काम कर, तू बाहेर जा आणि छान आईंबरोबर जेव। आता बघितलं ना त्या कशा चिडल्या बाबा, या गोष्टीवरनं परत नको चिडचिड। तर तू एक काम कर ना, वसुवहिनीला सांग ताट आणून द्यायला। आता वसू वहिनीनं कशाला त्रास? वसुवहिनीचा त्रास तो त्रास, आणि स्वतःच्या बायकोचं काहीच नाही ना। नाही, तुला माझी पडलीच कुठे, ठीक आहे, ऐकू काय आपली उपाशी राहिली तरी चालतंय। हे काय उगाच यार, तू 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 पराचा कावळा करू नकोस प्लीज। व्हॉट? परवाचा कावळा? परवाचा नाही, जाऊ दे जाऊ दे, राहू दे, काही नाही, सोड। जाऊ दे, मी पण गंमत करत होते। तू जा आणि बाहेर जेवून घे। आईकाने वसुवहिनीला ताट घेऊन यायला सांग, तसंही मला तिच्याशी बोलायचं आहे। आता काय बोलायचंय? अरे आता काय प्रत्येक गोष्ट तुला सांगायची का? या पिरियडमध्ये काही लेडी स्टॉक असतात, तू पाठव वहिनीना, मी बोलते त्यांच्याशी। बरं ठीक आहे, पाठव। चा हे घे, जेवून घे। तुझ्या आवडीची भाजी तुला हवी तशी केली। बापरे, खूप गरम होतंय का मला? फॅन बिघडलाय आमचा। एसी? हे डॉक्टरांनी सांगितलंय एसी लावायचा नाही, काळजी घे जरा। काय करू या गरमीचं? एक काम करते का, तुम्हाला वारा घालते? हा 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 हा, काय बरं वाटतंय। हा, जरा जोरात। तुला कसं वाटतंय? माझी सेवा करून कसं वाटतंय? फायनली बनवली ना तुला माझी दासी? अगं तनया, दासी काय त्यात? एक गर्भवती असतो आणि एका गर्भवतीची सेवा केल्यावर पुण्यच मिळतं। हो, मग तुला मी भरपूर पुण्य मिळवून देते। हा, आली मोठी शहाणी। अगं म्हणूनच तर तू सांगितलेली भाजी बनवली आहे ना मी। भाजीसाठी मार्केटमध्ये खूप भटकावं लागलं असेल ना, म्हणून मुद्दामच सांगितलं। जेवतीयस ना? तू वारं घालत राहा, गरम होतंय ना मला। हे काय केलंयस तू? केवढी कडू आहे भाजी, तुझ्यासारखीच कडू एकदम। एकदम केलंस नाही वसुवहिनी तू? तनया, एक सेकंड, मी काहीच मुद्दाम करत नाहीये, तुला काहीतरी गैरसमज होतोय। माझा गैरसमज झालाय। हे मला माहिती ना तू हे सगळं का करतेस। तुला दाखवतेस आता। तनया, अगं थांब। मला उपाशीच मारायचं ठरवलं हिने। माझी प्रेग्नन्सी नीट व्हावी ना असं वाटतच नाही तिला। अखिल, कशी भाजी केली, किती बेचव आहे ती। मला वेळेत चांगलं जेवायला मिळावं ना असं वाटतच नाहीये हिला। मुद्दाम करते हे सगळं, मला माहिती। अगं तनया, काय झालंय तुला? जेवायचं नाहीये का? रडू नकोस, शांत हो। बस बस बस, तनया तू बस आधी, एक घे पाणी पी।
काय झालं? हा, कोणी काही बोललं का? वसू काही बोलली का? जयश्री, हा बोल, काय झालं? शांतवादी बोल. काय जरे जेवण नाही आवडलंय का? कशी आहे दादा ती भाजी? कशी आवडेल? इतकी बेचव, काहीतरी घाणेरडी कडू लागते आणि ती किती. काय बघितलं वसुवैरीने कसा राग काढला माझ्यावर. सगळं मुद्दाम करते. मीच बावळटे, मी उगाचच सांगितली माझी इच्छा तिला. अगं तनया, त्या भाजीची चव तशीच असते, माहित नव्हतं का? हो, कडूच असते ती भाजी, पण गर्भारपणामध्ये खातात. आईच्या आणि बाळाच्या तब्येतीला चांगलं असतं ते. अगदी बरोबर. बाई, कधी नव्हे ती माझी बाजू घेतली यांनी. अगं जयश्रीने पण गरोदरपणात ही भाजी खूप खाल्ली आहे, पण तिने जरा जास्तच खाल्ली म्हणून तुझी जीभ पण कडू झाली आहे. गप्पा बसा. नकोय, पण मला, मी नाही खाऊ शकणार. बापरे. तनया, मी तुला डॉक्टरांकडे जायला सांगितलं होतं, तिथंही तू गेली नाहीस. हा, आणि आता तू भाजी खात नाहीयेस. मी सांगतेय ना तुला, गर्भारपणामध्ये चांगली असते म्हणून. खा मग, आणि बाळाचा विचार कर, आपला नाही. नको ना प्लीज, मी नाही खाणार. असं कसं? तुला खावीच लागेल ही भाजी. आमच्या वेळेला पण आम्ही ही भाजी खाल्ली होती. वसू, तू पण खाल्ली होतीस ना ग ही भाजी? होय नाही. मग वसू, ही भाजी तर मस्तच झाली, एकदम झणझणीत. थँक्यू बाबा. हो, मला दे ना ती भाजी थोडी, प्लीज 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 प्लीज. नाही नाही नाही, अजिबात नाही. ती मसालेदार आणि उष्ण आहे. हे पौष्टिक आहे, तुला हेच खावं लागेल. एक काम करते, मीच तुला भरवते. खाऊ की ना. अगं तनया, हे बघ, तू 2 जीवांची आहेस. हा, समोर येईल ना ते खायचं, जेवायला नाही म्हणायचंच नाही अजिबात. दे ग तिला सगळी भाजी दे. करेक्ट. चल घे. आ तर हा, कसं वाटलं सरप्राईज? मी पण देणार आहे तुला एक सरप्राईज. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.